आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. भास्कराच्या संगे थेंब बिघडला, थेंब बिघडला पर्जन्याची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ज्ञानज्योती संगे वात बिघडली, वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे ताळ बिघडले, ताळ बिघडले नाद ब्रह्म झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कास्तकारा संगे जन बिघडले, जन बिघडले संजीवक झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अबा तू इकडे का करून राहिली? काऊन? मंदिर सार्वजनिक आहे, यायसाठी परमिशन लागेल का आता कोणाची? नाही तर परमिशन कोणाच्या बापाची लागून राहिली? मी आपला सहज विचारलं. नेहमीच येते ना मी इथे, मला आवडते. आपल्या सरपंचानं मस्त आयडिया केली इथं निसर्ग मंदिर बांधायची. आता निसर्गच देव म्हटल्यावर त्याचा मान ठेवायचा ना, त्याची आबाळ करायची नाही. हे तर आलंच का नाही? तुला मोठ्या सरपंचाच्या आयडिया आवडून राहिले आजकाल? तर तुले काऊन प्रॉब्लेम आहे? चांगल्याला चांगलं म्हणावं माणसानं. तुला एक गोष्ट सांगू? पाहिजे ना तर सांगशील कोणाला? आता मायावर विश्वास असेल तर सांगजो, नाही तर काही आग्रह नाही महा. आता विश्वास आहे म्हणून सांगतो तुला सगळं मी. मला काढून राहिलं होतं का ह्यो सरपंच शहरातून खेड्याकडे आला, त्याचं काही कारण असेल ना. एक तर त्यानं तिकडे काहीतरी लफडक झालं असेल, नाही तर त्याला ग्रामपंचायत काहीतरी झोलझाल करायचं असेल. आता कोण कायला येतं शहराकडनं खेड्याकडे? मला नाही वाटत तसं. तो इकडं गावाकडं त्यानं वायफाय आणलं, सोलर आणलं, डिजिटल गाव करायसाठी स्वतःच्या खिशातले पैसे घालून राहिला. तो 10 गोष्टी शोधून काढून सर्वेला सांगून राहिला. तो एवढं कोण करते का आजकाल? नाही म्हणजे आता मी शहरात जायला तडफडून राहिलो आणि तो काय इकडे आला असं, असा विचार करून राहिलो होतो मी. तुला तरी कशाला जायचं तिकडं? इथं घरची शेती पाहिली तर का होते? असं का बाबाजीचं गाठोड आहे तुया तिथं? आता इथं तरी असं कोण आहे मला? जायचं का चावडीकडं? नाही, सरपंचाने काहीतरी दाखवले आणलं असेल ना. आता जरी आपण शेतकरी नसलो तरी आपल्याला सर्व मालूम पाहिजे का नाही? चल जाऊ, पण सेपरेट जाऊ, नाही तर जग्गू भाऊ काहीतरी चान्स शोधतच राहते बोलायसाठी. ये मग तू.
एक विचारू का सरपंच? आता तुम्हाला कधीपासून मला विचारायची परमिशन घ्यावी लागून राहिली तात्या. तसं नाही, पण एक पद्धत राहते बोलणं सुरू. बरोबर आहे. मग बोला ना राजू पटापटा. तुमचं तर नामनाले गाडा भरतेल असं होऊन राहिलं. नाही म्हणजे मी असं म्हणत होतो का बाबा तुम्ही आम्हाला हे संजीवक शेतीची माहिती देऊन राहिली. आता इथं ऐकायला आम्ही दोघंच कास्तकार आणि तुम्ही तिसरे. आता हे दोघं तर काय प्रत्यक्ष कास्तकारी करीत नाही, पण घडीभर यायले बी धरले. बाकी तर कोणी गावकरी तर ऐकायला येऊ नाही राहिले. हो मग तुम्ही त्यांना सांगावं अशी माझी अपेक्षा आहे. नाही बरोबर आहे तुमचं. आता मागं बी तुम्ही ते अवजार दुरुस्तीचं काढलं तर समधी लोक हे लागा अवजार घेऊन इथं आले, दुरुस्त करायला लागले. पण जेव्हा का तुम्ही ही माहिती सांगायला चालू केली तर समधी लोक गायब. इथं आपण 2-4 जण. असं आहे तात्या, चांगली गोष्ट पटायला वेळ लागतो माणसाला. हां, आजचा संजीवक शेतीचा प्रयोग हा अशोकजी बंग आणि निरंजनाताई यांच्या 15-16 वर्षांच्या प्रयत्नांचं फळ आहे की नाही. ते आपल्याला आज भेटून राहिलं. मला पटलं मी करून राहिलो, तुम्हाला पटलं तुम्ही येते ऐकायले. आता लोकायले बी पटलं तर ते बी येतीलच की नाही. हां, आणि मला तर तुम्ही 4 लोक आहेत ऐकायला हेच भारी वाटून राहिलं. आणि कसं आहे, पुढच्या वर्षी तुमचं वावर बाकीचे लोक बघतील की नाही, तेव्हा याच चावडीवर बसायला जागा भेटणार नाही लोकांना. पण सरपंच, तुम्ही मेसेज पाठवला का बियाणं घरचं वापरा म्हणून, हे काही मला समजलं नाही. पण बियाणं तर कृषी केंद्रातूनच घ्यावं लागतं का नाही? हे याची अक्कल. अबे केंद्र नव्हते तर का शेती करत नव्हते का बे कोणी? का देवानी कृषी केंद्र शेतकरी एकदमच फायदा केले बे? कसं आहे मिल्या, संजीवक शेती स्वावलंबी सुद्धा झाली पाहिजे की नाही. आणि जर शेती स्वावलंबी करायची असेल तर बाजारचं बियाणं घेऊन कसं चालेल. हां, सुधारित देशी आणि संशोधित बियाणं वापरलं पाहिजे, स्थानिक बियाणं वापरलं पाहिजे की नाही. एकतर ते आपल्या डोळ्यासमोरचं राहते म्हणजे खात्री जास्त. दुसरं कसं, ते आपल्या वातावरणाशी जुळून घेतलेलं राहतं का नाही. तर वातावरणाशी जुळून घेऊन मग किडीला बळी पडण्याची शक्यता कमी. आणि एकदा का संकरित बियाणं घेतलं तर ते दरवर्षीच घ्यावं लागते ना. आणि दरवर्षी मार्केटमध्ये एवढ्या व्हरायटी येते का त्याच्या जांगड गुत्त्यात आपण होतो कन्फ्युज. मग कोणाची येते कोणाची नाही येत. आणि मग एवढ्या मोठमोठ्या कंपन्या बियाणं काढतात ते येडे आणि बाकीचे सगळे शहाणे, असंच का नाही? मिल्या, मला एक सांग, तू भाकरी कंच्या ज्वारीची खाते? नाही म्हणजे संकरित का गावरान? हा, आणि कोंबडी कोणची खाते? पोल्ट्रीची का गावठी? आपण काय भेटल ते खातो, खायचे नखरे नाही आपले. या हे बघ तुला सांगतो, आमच्या घरचे ना दर आठवडे बाजाराला भाजीपाला घेऊन जाते. आता ठरलेले गिराईक नेमके येऊन विचारतात गावरान भाजीपाला आहे का म्हणून. आजकाल लोकायला बी खायला गावरानच आवडते. बरोबर आहे. एक तर ते चांगलं राहतं आणि दुसरं ते अंगाला लागतं, हा आहे की नाही. मग आता पूर्वीचे लोक हे गावरानच खायचे, तेव्हा तर तब्येती अशा दट्ट्याकट्ट्या राहायच्या. आता मा बापाचंच घे ना, 80 वर्षाचा झालाय, पण आज तुझ्यासारख्या 4 लोकांनी एवढं काम शेतामध्ये अजून करतोय. पण तात्या, ते खाण्याचं ठीक आहे, पण उत्पादनाचं काय? उत्पादन तर भेटेलच ना. आपल्या भागात रुळलेलं चांगल्या सुधारित जातीचं बियाणं सांभाळलं म्हणजे झालं. हा, तरी बी त्याचं उत्पादन कंपनीच्या बियाणं इतकं थोडीच राहते. उत्पादन कसं पाहिजे? बंपर. ते कुठं मिळतं घरच्या बियाणामध्ये? बाप्पा, मी 35 वर्ष शेती करून राहिलो, पण या बंपर बियाण्याच्या नादामध्ये लोकांनी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला असं मला वाटते. अरे इकडे तिकडे जाहिराती पाहायच्या, याचं त्याचं ऐकायचं नाही, संकरित बियाणं आणायचं आणि नुसती खतं घालायची ना औषधं फवारायची. मग तेवढं तर करावंच लागतं ना बंपर उत्पादनासाठी. अबे तर बंपर उत्पादन वाढल्यावर तिकडे बाजारभाव बोंबलतो ना. मग येतात पेपरले बातम्या, इकडे कांदा फेकला, तिकडे टोमॅटो फेकले, कधी टरबूज तर कधी अद्रक. म्हणजे काय होते, कोणत्या ना कोणत्या मालाचे बाजारभाव गडगडतात आणि मग शेतकरी आणून रस्त्यावर टाकते. पण बरं का तात्या, असं भाव जरी पडले तरी आमच्या आईच्या भाजीचे गिराईक एकदम पक्के आहेत मात्र. नाही, आमचा गावरान माल कधी असं फेकून नाही द्यायला लागला. हा, आता बोला जग्गू भाऊ. माय तर झालं खास, पण कपाशीचं का? तिथं तर कंपनीचंच बियाणं लागते ना. देशी बियाणाने जास्तीत जास्त 3-4 क्विंटल भेटते. हा, आणि जर का पाऊस पाणी झाला तर हायब्रिडचे 10-12 क्विंटल भेटते. जग्गू भाऊ, हे समजा करून पाहिलंय म्या. हिशोबाचं काय, जरा हिशोब लिहून पाहिजे, मग समजेल तुला. अहो, काय त्या सारखं हिसाबली काय ती कपाशी जादा येते का? कपाशीचं पीक यायचं तेवढंच येतं, पण त्यासाठी किती खर्च आला याचं गणित मांडशील का नाही कधी? हां, हे बघ, मला असं वाटतंय का 10-12 क्विंटलला जेवढा खर्च येतो का, त्याचा जर हिशोब आपण लावून पाहिला तर शेतकऱ्याच्या खिशामध्ये फक्त 2-3 क्विंटलचेच पैसे येतात. मग काय फरक पडला? खर्च वजा करून नफाच तर भेटला ना. हा, आता कसं बोलले कलेक्टर? अरे पण हा जुगारच झाला का नाही? म्हणजे जरा पाऊस कमी जास्त झाला
तरी आपले कष्ट आणि पैसे समजे पाण्यात. हां म्हणून मी तर एक नामयुक्ती काढली आहे. चांगलं जुनं वाण शोधून काढले कपाशीचं. मा बाप बी तेच वापरायचा. बरं ते जुनं वाण जे असं आहे ना का एकदम आपल्या वातावरणातलं आपल्या हवामानात जुळणारं आणि त्याला कीड बी लागत नाही जास्त. पाणी कमी लागतं. पाणी कमी जास्त झालं तरी तग धरून राहतं. म्हणजे गेलं मेलं तरी 3-4 क्विंटल उत्पन्न आहेच ना. म्हणजे सगळा खर्च गेला तरी हा सगळा निव्वळ नफाच म्हणायचा. बरोबर. म्हणजे संकरित बियाणं सरसकट वाईट असं काही नाही. आता त्यातही झोलझल करणारे काही लोक राहतेच ना. या सगळ्या गोष्टींचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसतं? कास्त करायलेच. अख्खा हंगाम वाया जातो त्यांचा. कधी कधी तर ऐन पेरणीच्या टायमाला कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो आणि जादा भावानं बियाणं घ्यावं लागतं. तर कधी कधी मिळालंच बियाणं तर त्याचं आगापिचं माहीत नसल्यामुळं ते असंच घ्यावं लागतं, आहे की नाही? बरं उधारीत घेणाराचा तर हालकुत्र खात नाही. म्हणजे तो जे देईल त्याला आपलं म्हणून हात जोडून घ्यायला लागते. आता संकरित बियाणाचा तर खर्च वाढून राहते. उत्पादन जरी वाढलं ना तरी परवडत नाही ही बोंब आहेच की. तेव्हा स्वावलंबी शेतीत बियाण्याचं स्वावलंबन सगळ्यात जास्त महत्त्वाचं. म्हणून आजचा व्हिडिओ हा बियाण्यावरचा डाउनलोड मारला जगूभाऊनी. बघता का? आता बघता का म्हणजे आमचं उधारीवर बियाणं नेणाऱ्या कास्तकारासारखं आहे. तुम्ही दाखवाल ते बघायलाच लागते आम्हाला. फक्त फरक एवढाच आहे का सरपंच तुम्हाला फसवणार नाही. हां उधारती तुमचं तोंड वरच राहते जग्गू भाऊ. लावा लावा. हां पेरणीसाठी बियाणांची निवड काळजीपूर्वक करावी लागते. आपल्याला पुढच्या वर्षी घरच्या वाणाचं बियाणं घ्यायचं असल्यास एका सरळ वाणाच्या बियाण्याची पेरणी करावी. ही पेरणी योग्य विलगीकरण अंतर ठेवून केली की जातीची शुद्धता राखता येईल. आपण वेगवेगळ्या पिकांसाठी कोणती जात निवडायची त्याचे काही निकष असतात. ते असे: 1. जातीचं उत्पन्न. 2. तिची रोगप्रतिकार क्षमता. 3. कीड प्रतिकारक क्षमता. 4. चव. 5. आपल्या वातावरणात वाढण्याची क्षमता. या कसोट्यांवर उतरणाऱ्या पिकांमधून निरोगी आणि निवडक अशा दाण्यांची फळं किंवा दाणे असलेल्या झाडांपासून घरच्यासाठीचं बियाणं ठेवावं. म्हणजे ज्याचं काम त्यालाच करावं लागलं तात्या. घ्या. आता स्वर्ग पाहायचं म्हटलं ज्याची त्यालाच मारायला लागते ना बाबू. पण निवडलेलं बियाणं मोरल्या वर्षाला वापरासाठी निगुतीने ठेवायला लागते ते सांगितलंच नाही. त्याला काय सांगायचे. आता उन्हामध्ये जर बियाणं घेतलेलं असेल तर त्याला कीड लागत नसते. माझ्या इथं मे महिन्यातच कडक उन्हात 2-3 दिवस बियाणं वाळवते आणि मग आम्ही कडुलिंबाचा पाला घालतो आणि डब्यात बंद करून ठेवतो. बरोबर आहे. आणि जर समजा बियाण्याला कीड लागायला लागली तर 100 किलो बियाण्याले 1-1.5 लिटर एरंडेल तेल चोळून ठेवावं लागते. आणि जर का हे बियाणं आपण सप्टेंबरमध्ये धरलेलं असेल ना तर त्याची विशेष काळजी घ्यायला लागते. म्हणजे राहते कसं आभाळ राहते. पाणी कधी याचा भरोसा नसते. आणि दुसरं म्हणजे हवेमध्ये ओलावा राहते. त्यामुळं मूग तूर उडीद असे डाळवरातले बियाणे आहेत ना त्याला विशेष किडीपासून जपायला लागते. पण मग पावसाळ्यात ते वाळवायचं कसं? एक सोलर ड्रायर असते ज्याच्यात आपल्याला भाज्या बियाणं सगळं काही वाळवता येतं. हां दाखवू का तुम्हाला कसं राहते ते? काय खर्च लागत नसेल तर दाखवा जो. आजच्या जगात एक अक्कल खर्च केली तर बाकी काही खर्च करावा लागत नाही जग्गूभाऊ. हा आहे सोलर ड्रायर. घराच्या गच्चीवर किंवा अंगणात हे ठेवून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने बियाणे, भाज्या किंवा बोरकुटासाठी लागणारी बोरंसुद्धा सोलर ड्रायरमध्ये वाळवता येते. पारदर्शक प्लास्टिक वापरून तात्पुरते सोलर ड्रायर घरी तयार करता येईल. यात बियाणं चांगलं वाळतं आणि वारंवार वाळत घालणे आणि काढणे हा त्रास कमी होतो. तिथं मस्त आयडिया सरपंच. अहो याले करायला तर काय मोठी खाला लागणार नाही. मग तू करून दाखव ना का. माय गला मायापाशी. आता तुले कला दाखवले का मी का माझा तमाशाचा पट टाकू
तुम्हाला गमत नाही का दोघायले एकमेकांशी भांडले बिगर? भांडल्या बगैर अन्न गोड नाही लागत त्याले. तू जाऊ दे, तू नको लक्ष दे. हा सरपंच, तुम्ही ते बियाण्याचं उगवणीची तपासणी दाखवणार होता ना, दाखवा. तुमचं असं बोलणं निपटलं असेल तर मी सांगतो, नाहीतर काय तुमचं होऊन जाऊ द्या. कसं आहे, गुगल आपल्यासाठी थांबू शकतं, थांबलं तरी काय फरक नाही पडणार. हम्म. करू का? नाही, त्यांचं काही थांबत नाही, तुम्ही करा सुरू. करा सुरू. कुठल्याही बियाणांची पेरणीआधी उगवण तपासणीही करून घेतली पाहिजे. आपण पेरणीआधी जर आपले स्वतःचे बियाणे वापरत असणार आणि हे तसंच करायला हवं, कारण आपल्याला आपले खर्च कमी करायचे आहे, तो आपल्याकडे असलेले बियाण्याची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि उन्हाळ्यात मृगाचा आधी किमान 15 दिवस आधी आपण हे तपासणी करू शकतो. आणि असं बघायचं की तपासणी नंतर जे किमान 70 ते 80% बियाण्याची उगवण क्षमता जर चांगली असेल तर ते बियाणे पेरणीसाठी वापरावं, तर आपली शेती चांगली होईल. पण 50-70 अपेक्षा कमी असेल किंवा एकदम 50% कमी असेल तर बहुतेक ते बियाणे वापरू नये, कारण उगवण होणार नाही, मग आपलं पेरणीचा हंगाम वाया जाईल. तो हे सर्व आपल्याला खर्चिक पडते, म्हणून तपासणी करणं आवश्यक आहे. आता ही तपासणी कशी करायची? खूप किचकट पद्धती नाही आहे. आपला घरीच असलेला कोणतं एक पोता, साधा पोता असतो, गोंडपाट म्हणतो त्याला, त्याच्यावर हे ते एक गोंडपाट, मोठा गोंडपाट घ्यायचं, त्याला थोडंसं ओलसर करायचं. खूप जास्त पाणी त्याच्यात राहायला नाही पाहिजे. असं समजा की पिळून जेवढं पाणी ओलावा टिकतो तेवढं पाणी ओलावा त्याच्यात राहायला पाहिजे. आणि त्याच्यात जे काही वेगळे बियाणे तुमच्याकडे आहे ते थोडा दूर अंतरावर तुम्ही ते ठेवावं आणि एक विशिष्ट पद्धतीने त्याला गुंडाळून घ्यावं. आणि गुंडाळून घेऊन ते एका बाजूला त्याला झाकून ठेवून घ्यावं, म्हणजे उंदीर किंवा जे आपली कोंबडी असते काही घरामध्ये, ते जाऊन त्याला तोंड मारणार नाही आणि त्याचं नुकसान करणार नाही. या पद्धतीने तुम्हाला 36 तासामध्ये माहीत पडून जाईल की कोणते बियाणे चांगले आणि कोणते नाही. कारण 36 तासानंतर जर तुम्ही ते गुंडाळलेलं गोंडपाट तुम्ही जर उघडलं तो तुम्हाला प्रत्येक बियाण्याचे किती काही अंकुरण झालेलं आहे ते तुम्हाला मोजता येईल. आता तुम्ही समजा 100 बियाणे टाकले, तसं तो 10 पण टाकू शकतात. 10 पैकी जर 8 बियाण्याचं अंकुरण चांगलं आहे तर त्याला 80% उगवण क्षमता समजावी. त्याच पद्धतीने घरी असलेला तगारा किंवा टोपलीमध्ये पण अशा पद्धतीनेच माती टाकून, बियाणे टाकून आपण हे उगवण क्षमता तपासणी करू शकतो. ओल्या गोंडपाटात बियाणांचे प्रत्येकी 20-20 दाणे घेऊन गोंडपाटाचा रोल करून 2 दिवस झाकून ठेवावे. यामुळे सोप्या पद्धतीने ही उगवण तपासणी आपल्याला करता येईल. ते सर्व बरोबर आहे सरपंच, पण माय काय दोस्तांनी वापरलं घरगुती बियाणं, पण त्याने उत्पन्न कमी आलं त्याचं. जग्गू भाऊ, बियाणं ही उत्पादनाची मुख्य गोष्ट असली तरी बाकीच्या गोष्टी तपासल्या पाहिजे की नाही? आपण काय करतो, संकरित विरुद्ध देशी असं सरळ हिशोब करतो आणि उत्पन्न तपासायला लागतो. पण संकरिताला जेवढी आपण काळजी घेतो, खर्च लावतो, तेवढा देशी वाणाला लावतो का? संकरिताला आपण किडीची काळजी घेतो, रसायनं चांगली टाकतो, चांगली लागवड करतो. तेवढीच चांगली लागवड जर देशी वाणाची केली, तेवढंच चांगलं शेणखत टाकलं तर उत्पादन चांगलं येईल का नाही? म्हणून म्हणतो, देशी वाणाला सुद्धा जर तेवढीच काळजी घेतली तर संकरितापेक्षा सुद्धा जास्त उत्पादन देणारं देशी वाण सापडेल तुम्हाला एके दिवशी, आहे की नाही? बरं का जगू, उत्पादन किती का होईना, पण खर्च वजा जाता कास्तकाराच्या खिशात किती पैसे उरले यावर ते बियाणं चांगलं का वाईट हे ठरतं. पण आता कोणाकडे नसेल बियाणं तर का करायचं? हा हंगाम गेला का फुकट? फुकट कशाला जाते? कृषी विद्यापीठात सुधारित आणि संशोधित बियाणं मिळतं ना मागितलं तर. अरे वा, स्पर्धा परीक्षेच्या जनरल नॉलेजचा काहीतरी उपयोग झाला म्हणायचा. वय झाला म्हणायचं. आणि अजून पण सांगतो, काही शेतीवर निष्ठ असणारे असे काही आमच्यासारखे कास्तकार असतील का ज्याच्याकडं चांगलं देशी बियाणं भेटेल, शोधलं की सापडतं का हो सरपंच? बरोबर आहे तात्या. शिवाय संजीवक शेती संदर्भात काम करणाऱ्या, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या चेतना विकास संस्थेसारख्या काही संस्था आहेत, त्यांच्याकडे मिळू शकेल असं बियाणं. मी काय म्हणून राहिले सरपंच, गावातल्या सर्वेले सांगत होतो तुम्ही हे नाही, गावातल्या सर्वेने मिळून मागितलं असं स्वावलंबी बियाणं तर भेटणच ना कुठेतरी. बरोबर,
पण यंदा असं स्थानिक सुधारित आणि घरचं बियाणंच पेरायचं आणि स्वावलंबी व्हायचं हे तर ठरलं. ठरलं. मला काय वाटते सरपंच, जरी तुम्ही आम्हाला हे व्हिडिओ दाखवले असले तरी लोक नंतर ते पाहतेच. गावातले लोक लगेच छत्री असतात आपले. नाही, उघड सांगणार नाहीत का स्वावलंबी शेती करायची म्हणून, पण गुपचूप व्हिडिओ पाहून घेते. कारण का गेल्या टायमाला तुम्ही आम्हाला व्हिडिओ दाखवले का लगेच 2 दिवसात त्याचे व्ह्यू कसे वाढले असतील. पाहू दे ना मग, कुणाच्या कोंबड्या नारवे नका. सूर्य उगवल्याशी मतलब आहे आपल्याला. तसं काय नाही. काय लोक काय करते का सूर्य उगवायची वाट पाहते आणि एकदा का तो उगवला का तो माझ कोंबड्यामुळे उगवला असं म्हणते. याला ते नुसते कॉमेडी करायला सांगा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. भास्कराच्या संगे थेंब बिघडला, थेंब बिघडला पर्जन्याची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. ज्ञानज्योती संगे वात बिघडली, वात बिघडली प्रकाशित झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. कीर्तनाच्या संगे टाळ बिघडले, टाळ बिघडले ना